समस्या आहे, आमच्या नाल्या नाही तर दोन कुणी नाल्या करण्यात यावं आणि आमच्या घराने हे पाणी धसलं तर हे काही करा, आमच्या सुद्या का आम्ही मरून जावं का काय करा, ढोर राहतात का माणसं राहतात, एवढी ती विनंती आहे की आमच्या गावाला नाल्या करून देणे। नामदेव गायकवाड आहे, मी इथला रहिवासी हो। आधी 25-30 वर्षापूर्वी मी घरात लेकरं बाळाला आणण्याची मोठी झाली, तरी इथं काही व्यवस्था नाही, गाराण्यासारखा गाराणा हलवला नाही, रोड फोडली, सरे रोड फोडून कुठं रस्ता नाही, काय नाही, सर आमच्या घरानं पाणी जायला लागलं, पाणी नाही, चौकोट घराला पाणी, तर पाण्याची व्यवस्था नाही, कुठं बाहेरून पाणी पिया लोक राहणार, ती पाण्याची व्यवस्था नाही, इथं कोणती सोय नाही। BDO साहेबांनी या साहेबांनी चटाची सोय करावं आणि काहीतरी व्यवस्था करावं, आमची अशी हात जोडून विनंती आहे, हे मी सांगतो असं आहे। माझं नाव वंदना वाघूजी भालेराव आहे, मी नावजी जामरून झोपडपट्टीत राहते। माझ्या गावात अशी खूप सारी गंदगी आहे, माझ्या गावात नाल्या नाहीत, खंबे नाहीत आणि सारं घाणीचं पाणी बालवाडीमध्ये जाते। माझ्या गावात कोणतीच सुविधा नाही, मी सर्व लोकांकडे अर्ज सर्व काही करून बसले, पण कोणतेच लोक पाणी करण्यासाठी आलेले नाही आहे। BDO साहेब नाही आले, शिवकडे गेले होते मी, शिवसाहेबांकडे, शिवसाहेब पण आले नाही। शिवसाहेबांना मी बरेच वेळा विनंती पण केली की तुम्ही या माझ्या गावाला, तुम्ही या, ते येतो म्हणले, परंतु ते काही आले नाही आणि माझ्या गावात कोणतीच सोय नाही, तारावर कोणाला मीटर नाही, लाईनी नाहीत, कोणते घरकुलं नाहीत, खूप गंदगीचं गाव आहे हे। म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे की माझ्या गावात नाल्या नळ केले पण त्याला पाणी नाही आहे, पाणी नाही, टाकीमध्ये पाणी नाही, कोणतीच सुविधा नाही आहे। म्हणून हात जोडून विनंती आहे सर्व साहेब लोकांना की तुम्ही माझ्या गावाची पूर्ण पाहणी करा आणि माझं गाव जेणेकरून चांगलं होईल याची तुम्हाला हात जोडून विनंती आहे। साहेबांना मी वंदना भालेराव रिक्वेस्ट करते।